मॉर्निंग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर कालचा तुम्ही व्लॉग बघितला असेल, त्याच्यामध्ये मी ट्रॅव्हलिंग वगैरे सर्व डिटेल्स दिले रूमबद्दल. काल रात्री 1 वाजता एजाज भाऊ आले आणि डायरेक्ट येऊन जेवून झोपले. सकाळी मस्त उठून आम्ही फ्रेश होऊन खाली गेलेलो, थोडं वॉक विक केलो आणि आत्ता आलो आहे. आम्हाला भेटलेत कपडे, तर तुम्हाला दाखवतो. प्रॅक्टिस किट भेटलेत. इथे भेटलेत प्रॅक्टिस किट, ज्याच्यामध्ये एजेस भाऊ आणि माझी साईज सेम आहे, एल. हा आहे आमचा प्रॉपर प्रॅक्टिस किट, ज्याच्यामध्ये आम्हाला भेटलेत एक टी शर्ट, सॉरी 2 टी शर्ट आहेत. हे आहे प्रॅक्टिस किट मध्ये. त्याच्यामध्ये नंतर एक आहे त्यांना बॅग विथ लोगो माझी मुंबई. आणि हा सचिन सरांचा नवीन ब्रँड आहे 10XU, असंच वाटतं बोलतात. ही एक बॅग, हे दोघांना 2 बॅग. त्याच्यानंतर ही शॉर्ट पॅन्ट, ज्याच्यामध्ये मस्त लोगो प्रिंट झाला आहे, माझी मुंबई, ISPL टॅग. आणि हा सचिन सरांचा ब्रँड. लास्ट इयर वाटतं 70चे होते ना आपल्याला. 70 प्रॅक्टिस किट 70चं होतं. शॉर्ट पॅन्ट, नंतर आहे ट्रॅक पॅन्ट. ही पण करा ओपन, घालून बघता का? मला वाटतं हीच मोठी दिली त्यांनी. हे एक्सेल आहे ना, कोणीतरी उडवले. हे एक्सेल आलं नसतं. कपड्याला मारामारी असते ना 100% वाटतंय ना. गेली बाहेर बघ, कोणीतरी आमच्या ट्रॅक पॅन्ट. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे पाण्याची बॉटल सुद्धा भेटली आहे. बॉटल चालेल रे. 10XU ISPLचा लोगो आणि त्यासोबत माझी मुंबईचा स्टिकर. हे प्रॅक्टिस करताना पाणी. तुला ताण लागेल ना जास्त, मार खाल्ल्यावर ताण लागेल. देखता हूं ना भाई. आणि अजून एक कॅप आहे. कॅपचा कलर थोडा वेगळा आला आहे. प्रॅक्टिससाठी पण सगळा ब्रँडिंग आहे. तर हा आहे आमचा प्रॉपर किट. तर संध्याकाळची प्रॅक्टिस आहे. मेसेज बघितला? 5:30 रिपोर्टिंग टाइम दिलाय. 7 प्रॅक्टिस आहे, 5:30 रिपोर्टिंग आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत लंचला. एजेस भाऊच्या बॅटिंगचा स्टॉक बघा, जर कोणाला घ्यायची असेल तर नक्कीच मला DM करा. घ्यायची तर ISPL ला खेळायला इथं पण सेलिंग केली चालू. नाही हा हॅट्रिक स्पोर्ट्सचा प्रॉपर ब्रँडिंग लोगो होऊ शकतो. एकदम मल्टी कलरमध्ये, एकदम टॉप क्वालिटीच्या बॅट घेऊन येतो. 6 स्टॉक घेतलेत मी. 6 बॅट आहेत, 6 प्रकारच्या बॅट आहेत. हे बघा, ही डिफरंट आहे. प्रत्येक बॅटमध्ये काही ना काही खासियत आहे. हे बघा, टेप बॉल साठी 70 स्पेशली बॅट आणले टेप बॉल साठी. टेप बॉल साठी हातात, म्हणजे रबर बॉलच्या हिशोबाने ना. रबर बॉलची आपली यूजची होती ना, तर त्याला टेप बॉल साठी एकदम बेस्ट बॅट आहे. कारण टेप बॉल प्लास्टिक साइडला जे आता थोडा चेंज केला असेल थोडा. आता हार्ड आहे. पहिल्या वर्षीचा सॉफ्ट टेनिसला टेप होता, ते बाहेरून टेप केलेला ना तो. आता वाला एकदम सॉफ्ट होता ना, तो हलका होता. हा 2 सीझनला कसा केला त्यांनी की प्लास्टिकचा कोटिंग केला एकदम प्लेन कलर वाईज. एक ग्रीन असतो, एक लाल असा. तर ते वजन थोडं जास्त वाढलाय. आता सिंगल टेनिसचे पहिले एकदम लाईट बॅट चालायची, पण आता थोडी हेवी लागेल. हा, कारण की बॅटला बॉल लागल्यावर तर क्लिअर होतो. पण आता बॅट अशी थोडी मजबूत पाहिजे. आणि ही आहे, कोणाला जर बॅट पाहिजे असेल तर नक्की 20,000 माझे सबस्क्राईबर पूर्ण झाले ना, ही बॅट त्याला देणार मी. एक कुठला 20,000 लोकांना देणार? नाही, हे त्यांना देणार. त्यातून एक कसे माहितीये का, तुझा एखादा प्लॉट तुला द्यावा लागेल. जर 20,000 हा, आम्हाला लवकरच प्लॉट येणार आहेत. तुझे प्लॉट जातील याच्यामध्ये द्यायला. हे कमेंटमेंट नको करू. This is a lunch time for us. खुकार लोग ऑलरेडी बैठे हैं यहाँ पे, देख सकते हो. थॉमस भाई. ISPL सीजन 3
माझी मुंबई कॅम्प डे 2 म्हणजे तसा प्रॅक्टिस आज पहिलाच दिवस आहे आणि आज आमचा प्रॅक्टिसचा आउटफिट ज्याच्यामध्ये एक हाफ टी शर्ट आहे ज्याच्यामध्ये व्हाईट ब्ल्यू कॉम्बिनेशन, एक शॉर्ट पॅन्ट आणि मी खाली घातले टाईट्स. एजीएस भाऊ वगैरे तिथे रेडी होतात. तोपर्यंत आम्ही घेतलेत ब्लॅक कॉफी, एक ड्रिंक तुम्ही घेऊ शकता नाश्त्याला. एजीएस भाऊने काजू, दूध आणि एजीएस भाऊने घरून आणलेले मस्तपैकी गुळाचे लाडू. एजीएस भाऊ तिथे होतात रेडी, सर्व पॅक करतात आणि इथून निघणार आहोत आम्ही डायरेक्ट प्रॅक्टिस ग्राउंडवरती, ज्याच्यामध्ये आम्हाला गाड्या खाली आलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवतो. बघू शकता इथून दिसते माझी मुंबईची बस आणि बाजूला आहे अहमदाबाद लायन्स. तर हा समज ग्राउंड आहे, पण ह्या ग्राउंडवर प्रॅक्टिस नाही आहे, कुठेतरी अजून लांब आहे. इथे बरेच लोक खेळत आहेत. प्रॅक्टिससाठी सर्व खाली येऊन जमा झालेत. हे आहेत आमचे गजेंद्र भाई, मॅन फ्रॉम भोपाल MP. और हे आहेत आमचे सर्स एजाज भाऊ, आमचे फिजिओ करण भाई आणि बाहेर आहेत आपले खुशबू गुजरात की म्हणजेच बंटी पटेल. कुठे गेले? गायब झाला. ओके, जिम बाय बंटी तिकडे. तर सगळ्यांसोबत भेटू जातात मग बसमध्ये आपण. ISPL सीझन 3साठी ट्रॅव्हलिंगला असणारी आम्हाला ही बस, आमच्या मॅम, आमचा टीमचा लोगो म्हणजेच माझी मुंबई, शिलेदार्स इनसाइड, अमिताभ सर यांचा मस्त पोर्ट्रेट, आमचा हॉटेल. आणि आता आम्ही चाललो आतमध्ये. सर्व इथे होतात व्हिडिओ. गणपती बाप्पा. तर आता आम्ही जातो सर्व गाडीमध्ये. सीटर है, सो भी सकते. सही बात है. हाँ, जो आज बैठेगा वो लास्ट तक रहेगा. आगे का 2 सीट छोड़ के बैठने का. ओए महाराजा. सर्व टीम उतरते आपली आता ग्राउंडवरती जायला. ॲक्च्युली हे इंडोर प्रॅक्टिस आहे आज. 2 hours later. सगळ्यांची झाली इथे प्रॅक्टिस. शेवटचा बॅट्समन बॅटिंग करतोय, ओमकार दादाचा मुलगा. बंटीबाईचे फॅन्स आत्ताच चालू झालेत, फोटो वगैरे काढते सगळे. कसा सुजवलाय तुझी बॅट रेडी कर. तर सगळ्यांची इथे झालेली आहे मस्त ती प्रॅक्टिस. हा फर्स्ट डे होता म्हणून नॉर्मली इथेच केले बाजूला ग्राउंडच्या, म्हणजे थोडं बाहेर होतं, अजून 10 मिनिटाचा रस्ता होता. हमारे साथ है थॉमस भाई जो कि अब माझी मुंबई टीम में है और हमारे बहुत ही भरोसेमंद बैट्समैन है. कैसा था पहला दिन आपका? नाइस, बहुत अच्छा, बहुत बढ़िया. प्रैक्टिस सुपर हुआ है, बस मैच का इंतजार है, देखते हैं. यस, तो ये थे थॉमस भाई और आगे बहुत सारी मज़ा की चीज़ मिलेगी आपको थॉमस भाई की तरफ से भी. तर आता भेटू आमच्या कॅप्टनला, बघूया त्यांना विचारू कसा दिवस होता. कॅप्टन काढतात फोटोज, तर बोलूया त्यांच्यासोबत. हायेस्ट बीट प्लेयर म्हणून कॅप्टन सर थोडा इंटरव्ह्यू.
जस्ट वॉच. छोटा इंटरव्ह्यू थोडा इथून गोरा दिसेल हा. तर आपल्यासोबत आहेत विजय भाऊ, हायेस्ट पैसेवाला आहे, सगळ्यात पैसेवाला आहे. आमच्या गुंठ्याचा भाव घेतला भावाने, नाही. गुंठ्याचा भाव. तर आमचा एक कॅप्टन कसा होता पहिला दिवस भाऊ खूप आपला? छान वाटलं जरासं सर्वांसोबत राहून. सगळी मुलं खूप छान आहेत, आपली टीम पण छान आहे, बॉन्डिंग छान आहे. मला वाटतं पहिल्या दिवशी एवढे बॉन्डिंग झाले तर मला वाटतं टीम खूप चांगली पुढे चालेल. बघू काय होते, होप सो. नक्कीच छान हे होतं. होतं सिरियस कन्व्हर्सेशन आणि मजाकवाला कन्व्हर्सेशन. हळू द्या हळू द्या हळू. हाउ आर यू सर, कैसा था आपका प्रैक्टिस? अच्छा रहा, मज़ा आया? मज़ा आया. आज ज़्यादा बॉलिंग एफर्ट्स नहीं लगाया लगता आपने, इतना नॉर्मल लग रहे हो आप. ऊपर जाके ही पता चलेगा. ये है खुशबू गुजरात. इनको ऐसा क्यों बोलते हैं, क्या लगता है आपको? किसने नाम दिया इनको? वो खुशबू को लव करता था पहले. खुशबू के प्यारे लगते हैं. बंटी भाई, सर बोले कि आपका खुशबू से कुछ था. कौन खुशबू? वाइफ है घर पे. उनका प्यार से खुशबू बोलते हो क्या? नहीं गुजरात में खुशबू अच्छी है, मतलब स्मेल. स्मेल अच्छी है. विजय भाई ने बोला ऐसे कि रेस करो और कॉम्बिनेशन के साथ ही खेलना पड़ेगा, इधर कोई इंडिविजुअल तो खेल नहीं रहे, तो एक मंथ दिमाग से निकाल लो कि हम लोग ये टीम से खेल रहे हैं, ये टीम से. अभी अपना एक ही टीम है माझी मुंबई, तो उसके लिए ही करना है. और जो आप 15-20 दिन से घर पे कर रहे थे प्रैक्टिस वगैरह, वही इधर करना है, कुछ नया नहीं करना है. और अपने पास सब सर लोग हैं, कोच सर हैं, तो जो भी आपकी गलती है वो आपको बता ही रहे हैं, तो रेस करो और अच्छा खेलने की कोशिश करो. थर्ड सीज़न खेल रहा हूँ माझी मुंबई में और लगातार 3 साल से जो टीम की मैनेजमेंट है वो ऐसे ही सपोर्ट कर रही है. विजय सर के साथ 3 साल से मैं एक्सपीरियंस शेयर कर रहा हूँ. तो जितने भी बॉलर है, अपने कैप्टन है वो बॉलर है, तो उनसे बात करो आप, और बात करो गुगी सर से. तो मैंने जब 3 साल में देखा है कि बहुत अच्छी तरीके से ये लोग गाइड करते हैं और हम लोग बॉन्डिंग बहुत अच्छी है. तो मुझे लगता है हम इस साल भी चैंपियन हो गए, लास्ट ईयर भी चैंपियन होते. और कभी भी ऐसा लगता है सर सामने वाली टीम ज़्यादा स्ट्रॉन्ग है, ऐसा फील होता है कि वो प्लेयर भी है, वो प्लेयर भी है. पर अपनी टीम मैंने आज भी फिर देखा, थोड़ा ऐसा डाउट होता है कि अपनी टीम है क्या इस बार वैसी. पर अपनी टीम इस बार भी, मैंने बोला बंटी भाई को, अपनी टीम इस बार भी चैंपियन लगने वाली टीम लग रही है मेरे को. आपने अभी बोला, मैंने विजय को क्या बोला तुमको? हाँ, मुझे ऐसा लग रहा था कि थोड़ा शायद एक बॉलिंग का या बैटिंग का कुछ दिक्कत है, पर इस साल भी चैंपियन टीम ही बनी है. ऐसा लग रहा था थोड़ा सा इधर वीक पॉइंट उधर. हाँ, ऐसा लग रहा था, डाउट हो रहा था. जब वैसा लगता है तभी टीम बैलेंस बनी होती है. हाँ, ध्यान में रखना, अपनी टीम बैलेंस है. तर कोई ये प्रॅक्टिस झाल्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये गेलेले आहेत आणि जसे तुम्ही बघितलं की आता कॅप्टन आणि बाकी एक्सपिरियन्स प्लेयर्स त्यांच्याकडून थोडेफार टीमबद्दल पॉईंट्स होते ते क्लिअर केले. आज टीमबद्दल कसं काय मॅनेजमेंट आहे ते पण त्यांनी एक्सप्लेन केलं. आणि आता सर्व गेलेत आपापल्या रूममध्ये, फ्रेश होतील आणि 9:30पर्यंत वाटतं जेवायला येतील सगळेजण. आम्ही पण आता चाललो आहे रूमवर, ह्याच्याच पोचलो आहे रूममध्ये आणि मी आता मागून चाललो आहे. तर आज होता हा दिवस ज्याच्यामध्ये सकाळी प्रॅक्टिसचे कपडे भेटलेत. ऑलमोस्ट असं बोललेत की अजून पुढे कपडे वेगळे येणार आहेत. आणि आता मला वाटतं आहे आज दिवसभरात प्रॅक्टिसचं तुम्हाला दाखवलं मी कसं होतं. सर्व फोटो सेशन्स वगैरे पण होणार आहेत पुढे. तर तुम्हाला पुढे असेच एक रोज व्लॉगमध्ये तुम्हाला इथल्या गोष्टी मी दाखवणार आहे. आणि नक्की चला जातो मी रूमवर, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तर तुम्हाला नक्की या व्लॉगमधून काही गोष्टी समजल्या असतील, कशा एक्सपिरियन्स असतो प्रत्येक प्लेअरचा. तर नक्कीच वॉच बघत राहा व्लॉगला, नक्की प्रेम करत राहा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला आमच्या टीममधला सर्वात आवडता प्लेअर कोणता आहे आणि काय अपेक्षा आहेत त्याच्याकडून. सो बाय बाय आजच्यासाठी.